वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली। या सभेत आंबेडकरांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। मोदी हे खोटारडे आहेत। मोदी यांनी भारतीय जनता पक्ष संपवला आहे। या देशातले राजकीय पक्ष देशाच्या एकतेचे प्रतीक आहे, मात्र मोदी तेच मिटवायला निघाले आहेत। देशातील विरोधी पक्ष हे एकोप्याचे प्रतीक आहे, पण ते त्यांना नको आहेत। आज पक्षापेक्षा ते मोठे झाले असून निवडणुकीत उभे असलेले उमेदवार हे भाजपचे की मोदींचे असा सवाल आंबेडकरांनी केला। मोदी म्हणून म्हणतो की एक नंबरचा खोटारडा आहे, फसवणार आहे। आपल्या अर्धगिरीला फसवलं ते। महिलांनो, सगळ्या महिलांना सांगा की ह्याला पुन्हा पंतप्रधान कराल तर हा फरमान काढेल, त्या मुसलमानासारखा फतवा काढेल, तो हिंदू संस्कृतीचा सत्यानाश लावेल, कुटुंब व्यवस्थेचा सत्यानाश लावेल। ते याच्यापासून सावध व्हा। बीजेपीचे जे उमेदवार आहेत ते बीजेपीचे उमेदवार आहेत की नरेंद्र मोदीचे उमेदवार? काय येतं? बीजेपीचे उमेदवार कोण? नाव काय त्यांचं? आपल्याला विचार, तो बीजेपीचा उमेदवार की मोदीचा उमेदवार? मोदीचा। म्हणजे त्याने भारतीय जनता पक्ष संपवला आणि मोदी रिप्लेस केला, अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून आपण बघत असाल काँग्रेस संपली पाहिजे, डावे संपले पाहिजे, अमुक संपलं पाहिजे, असं मोदीचं भंकुरान त्या ठिकाणी चाललंय। या देशातले राजकीय पक्ष ज्याला सिम्बॉल आपण म्हणतो, हे राजकीय पक्ष सिम्बॉल ऑफ युनिटी आहे। इथले राजकीय पक्ष देशाच्या एकतेचे निशाणी आहे। आज हीच निशाणी मोदी मिटवायला निघाला, हे लक्षात घ्या।